कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक. अभिनेता राहुल सोलापूरकरच्या घरासमोर प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. सोलापूरकरला अटक करण्याची मागणी. आष्टी उपसा सिंचन योजनेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री पंकजा मुंडे, विखे पाटलांची कार्यक्रमाला उपस्थिती. तर डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या सातारा आणि पुण्यातील घरावर आयकर विभागाचे छापे. सकाळी 6 पासून चौकशी. संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बांधव. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या फलटणमधील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. कारवाई राजकीय हेतूने सुरू असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. कृपया गर्दी करू नका, खात्याला त्यांचं काम करू द्या, काळजी नसावी. रामराजे नाईक निंबाळकरांचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांचं आवाहन. तपास यंत्रणा काम करते, कोणाला आक्षेप असल्यास ते नोंदवतील. निंबाळकरांच्या घरावरील छाप्याबाबत आशिष शेलारांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगरची पूर्वतयारी यशस्वी. येत्या काळात यशस्वी ऑपरेशन झालेलं दिसेल. मंत्री शंभूराज देसाईंचं सूचक विधान. मराठ्यांची गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार राहा. जरांगेंचा इशारा. आंदोलनासाठी लवकरच आझाद मैदान, शिवाजी पार्कची पाहणी करणार. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पंतप्रधान मोदींचं शाही स्नान. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 33.31% मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकाल. दिल्ली मतदानाच्या दिवशीच अण्णा हजारेंचा केजरीवालांवर हल्लाबोल. स्वार्थाऐवजी त्यागी उमेदवारांना मतं द्या. आप विरोधात अण्णा हजारेंचं आवाहन. उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. व्यक्तिगत संबंध जपणं ही महाराष्ट्राची परंपरा. फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय. सारंगी महाजनांचा धनंजय मुंडेंवर आरोप. मुंडेंना माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं, महाजनांचा सवाल. एकनाथ खडसेंनी रात्री फडणवीसांची भेट घेतली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया. तर खडसे भाजपत प्रवेश करणार असल्याची जिल्ह्यात चर्चा. लवकर नवे प्रदेशाध्यक्ष मिळावेत याची वाट पाहतोय. नवे प्रदेशाध्यक्ष जे होतील त्यांना शुभेच्छा. नितीन राऊतांच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातील वक्तव्यानंतर पटोलेंची प्रतिक्रिया. कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी संजय मंडिक यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा. उद्योग जगताला महसूल विभागाचा मोठा दिलासा. औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन अकृषिक वापराची सनद आवश्यक नाही. बावनकुळेंचे सर्व महसूल अधिकाऱ्यांना निर्देश. पुण्यात दहशत माजवणारी टोळी जेरबंद. तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड. बिबवेवाडीत 50हून अधिक वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई. स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय. 1 एप्रिलपासून भाडेवाढ लागू होणार. पालकांच्या खिशाला कात्री. उत्पादनात घट झाल्यानं साखरेच्या दरात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ. येत्या काही दिवसात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. 1 तोळा सोन्याचा भाव 84,000 रुपयांवर. गेल्या फक्त 36 दिवसातच सोन्याच्या भावात तब्बल 8,161 रुपयांची वाढ. पुढच्या काळात 90 पार करण्याचा अंदाज. अमेरिका चीनमध्ये व्यापार युद्धाची सुरुवात. चीनी वस्तूंवर 10% अतिरिक्त कर लावतात. चीननेही अमेरिकन वस्तूंवर 15% अतिरिक्त कर लावला. चीन आता गुगलचीही चौकशी करणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.